शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. बऱ्याच लोकांना आपली कुलदैवता माहीत नसते. अशावेळी बऱ्याच लोकांना काय करावे याबद्दल समजत नाही. आपली कुलदैवता कशी ओळखावी याबद्दल बरेच प्रश्न मला विचारले जातात. कुलदैवताच माहीत नसल्यामुळे कुळाचार कसा पाळावा, घरात एखादे कार्य झाल्यावर कुलदैवतेला कशा प्रकारे नैवेद्य दाखवावा, कुलदैवताच माहीत नसल्यामुळे कोणती उपासना करायला पाहिजे याबद्दल सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होतात. आपल्या घरातील वयस्कर मंडळी यांना याबाबत सविस्तर माहिती असते. पण सध्याच्या युगात बरेच लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त जात असतात. बरेच लोक परराज्यात किंवा परदेशात जातात. त्यांचा बऱ्यापैकी त्यांच्या गावातील आणि कुटुंबातील कमी प्रमाणात संपर्क येतो. अशावेळी पुढच्या पिढीला आपल्या कुलदैवतेबद्दल जास्त माहिती मिळत नाही आणि आपली कुलदैवता कोणती आहे याबद्दल त्यांना काहीही कळत नाही. ज्या घरात कधीच कुलदैवतेची पूजा होत नाही अशा घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात. घरातील व्यक्ती नेहमी आजारी पडतात. आर्थिक हानी तर होतेच, शिवाय कोणतेही कार्य हाती घेतले की त्यात नेहमी विघ्न येत राहते. अशावेळी कुळाचार किंवा कुलदैवतेची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल त्यांनी माहिती करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि यामुळेच आपली कुलदैवत कसे ओळखावे याबद्दल आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बघा, आज आपण कुलदेवता कशी ओळखावी याबद्दल मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. यासाठी आपल्याला सलग 3 शुक्रवार हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला 11 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यासोबत सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील ज्येष्ठ स्त्रीने ही पूजा करायची आहे. बघा, देवासमोर 11 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. त्याखाली 1 रुपयाचे नाणे असेल तर ठेवा, नसेल तरी सुद्धा चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद, कुंकू आणि अक्षता व्हावायच्या आहेत. ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा. पहिली गणपतीची सुपारी ठेवावी, दुसरी सुपारी आपली कुलदैवतेची ठेवावी, तिसरी सुपारी कुलपुरुषाची ठेवावी, त्यानंतर चौथी सुपारी वास्तू पुरुषासाठी आणि 5वी सुपारी वास्तू देवतेसाठी. पुढील 6 सुपाऱ्यांची पूजा ही आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे. त्यानंतर देवासमोर 11 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर 1 सुपारी ठेवावी. त्याखाली 1 रुपयाचे नाणे ठेवावे. असेल तर ठेवा, नाणे नसेल तरी चालेल. या गोष्टी ठेवल्यानंतर हळद, कुंकू आणि अक्षता व्हायाच्या आहेत आणि त्यानंतर हात जोडून आपण विनंती करायची आहे की मला कुळदैवत कळून येऊ दे. अशी पूजा 3 शुक्रवार करायची आहे. यामुळे आपल्याला होणारे त्रास कमी होतील. दुसऱ्या शुक्रवारी कुलदैवत म्हणून एखाद्या सुवासिनीला बोलवून तिला आपली कुलदैवत म्हणून ओटी भरून नमस्कार करावा. त्यानंतर तिसऱ्या शुक्रवारी आडनाव सारखे असेल अशा आपल्या घरातील सर्व नातेवाईकांना जेवणासाठी आमंत्रित करावे. यामुळे कुळाचार पाळल्यासारखा होईल. यामुळे आपल्यावर आपली कुलदैवता प्रसन्न होईल. यामध्ये 3ही शुक्रवारी तांबूल करायला विसरू नका. पुढे भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. श्री गुरुदेव दत्त.